झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार, मी अजित चव्हाण. पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या कार्यक्रमामधून आम्ही शेअर बाजाराविषयक आपल्या शंकांचं निरसन करत असतो. आपले काही प्रश्न आणि शंका दरवेळेला आपण आम्हाला विचारत असतात आणि या सगळ्या प्रश्न आणि शंकांचं उत्तर आपल्याला देतात शेअर बाजार तज्ज्ञ राजेश तांबे. या कार्यक्रमामधून थेट राजेश तांबे सर आपल्याला मार्गदर्शन करतात. त्यामुळे तुमचा प्रश्न किंवा शंका विचारायचा असल्यास आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800-221010. तुम्ही थेट प्रश्न विचारू शकता राजेश तांबे सरांना. राजेश तांबे सरांची आपण ओळख करून घेऊया थोडक्यात. राजेश तांबे सर डिश टिटका डॉन या आमच्या झी बिझनेस या लोकप्रिय वाहिनीवरती डिश टिटका डॉन हा कार्यक्रम सादर करतात आणि देशभरात जगभरामध्ये त्यांचे अनेक चाहते आहेत. आपण स्वागत करूया सरांचं. सर खूप खूप स्वागत पासवर्ड श्रीमंतीचा मध्ये. आणि आपण फोन करा. आज 15 दिवसानंतर आज जे प्रेक्षक आहे, जे पासवर्ड जसा डी स्ट्रीटचा डॉन लोकप्रिय कार्यक्रम आहे, तसे मी लोकांना म्हणतो अँकर आमचे अजित दादा फार लोकप्रिय आहे. म्हणूनच नाही म्हणत मी एकच वादा अजित दादा. आपण फोन करा 1800-221010 आमचा टोल फ्री क्रमांक आहे. प्रश्न आपल्याला यायला आता सुरुवात होईलच, पण माझ्या आधी काही प्रश्न आहेत सर सुरुवातीला ज्यांचा मार्केटवरती थेट परिणाम होऊ शकतो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे सर रुपया कमी झालाय, मार्केटवरती याचा काय परिणाम होणार? हे बघा, याच्यामध्ये दोन पैलू असतात. जेव्हा पण कधी रुपया वीक असतो अजित दादा, याच्यामध्ये दोन पैलू असतात की याचा बेनिफिट एक्सपोर्टर्सना मिळेल. आता सॉफ्टवेअर इंडस्ट्री आहे, त्यांना 57चा भाव मिळेल. एका टाइममध्ये जेव्हा एक्सचेंज रेट 45 होता तर त्यांना 45 रुपयाचा भाव होता. तर जे एक्सपोर्टर्स आहे त्यांना खूप भाव मिळेल, त्याचा चांगला मिळेल. आणि जे इम्पोर्ट करतात आणि मग काही गोष्टी त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करून एक्सपोर्ट करतात त्यांना अनकॉम्पिटेटिव्ह राहील. दे विल नॉट बी कॉम्पिटेटिव्ह. तर इम्पोर्ट्स तुमचे एक्सपेन्सिव्ह होतील. पण जो माणूस इंडियामधून समजा अगर जुते विकत घेत नव्हता, पण आता तो थायलंड व्हिएतनाममधून घेत होता त्यांच्या स्वेट शॉप्समधून, तर आता आपले एक्सपोर्ट्स कॉम्पिटेटिव्ह होऊन जातील. तर त्याच्याने तो म्हणेल चला लेट अस कम बॅक टू इंडिया. तर याच्याने एक्सपोर्ट्स डेफिनेटली वाढतील आणि इम्पोर्ट्स कमी होतील. तर न्यू इक्विलिब्रियम विल डिसाईड की काय रुपी एक्सचेंज रेट राहील. तर याच्याने काही अशी घाबरण्याची गोष्ट नाही आहे. इनफॅक्ट यांनी एक्सपोर्ट्स वाढतील, क्या बात, इम्पोर्ट्स कमी होतील. क्योंकि जेव्हा इम्पोर्ट्स महाग होतील तर अजित दादा तुम्ही पण काही इम्पोर्ट करायचं असेल, काही गोष्ट फ्रेम, काही परफ्यूम, तर तुम्ही पण पोस्टपोन कराल ना ती परचेस. तुम्ही म्हणाल चला इंडियन प्रोडक्टचीच आपण हे करू. तुम्ही ते इम्पोर्ट जे करता ब्रँडेड ते तुम्ही कॅन्सल करून टाकाल. क्या बात, क्या बात, क्या बात. सर दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे एक गोष्ट मात्र काळजीची मला वाटते, ती म्हणजे भारताची अर्थव्यवस्था जी वाढ होती ती मागच्या 10 वर्षात यावर्षी सगळ्यात कमी आपल्याला दिसते. या सगळ्याचे काय मार्केटवरती परिणाम होतो? अजित, असं आहे की कोणतीही इकॉनॉमी जसं मी म्हणतो की कधीही कन्सिस्टंटली 10%, 9% ग्रो नाही करू शकत. चायनामध्ये पण असंच झालं की त्यांनी पण ग्रो केली. कोणत्याही पुस्तकामध्ये असं लिहिलेलं नाहीये की कोणची पण इकॉनॉमी ऑफ द वर्ल्ड कन्सिस्टंटली विल ग्रो ॲट 9%. त्याच्यानंतर कोणची पण गोष्ट जेव्हा वरती जाते तेव्हा खाली पण येणार. लाईफमध्ये पण आपण वरती जातो, त्याच्यानंतर परत तुम्ही खाली येता. मग परत तुम्ही गणपतीला जाऊन काहीतरी फुसरू करता आणि मग त्याला म्हणता बाबा परत मला वरती घेऊन जा. तसंच इकॉनॉमीबद्दल पण आहे की जसं तुम्ही वरती जाता तशी ती इकॉनॉमी खाली येते. दिस इज पार्ट ऑफ द सायकल. जशी माणसाच्या लाईफमध्ये सायकल आहे तशी वर्ल्डच्या कंट्रीजच्या इकॉनॉमीजमध्ये पण सायकल आहे. हे माणसांनी एक्सेप्ट करायला पाहिजे. आणि हे कंट्रीजच्या लोकांनी आणि कंट्रीजनी गव्हर्नमेंट्सनी एक्सेप्ट करायला पाहिजे. की मोठे मोठे इकॉनॉमिस्टनी सांगितलंय की देर इज अ सायकल अँड विच हॅज बीन प्रूव्ड दॅट येस इकॉनॉमीमध्ये सायकल असते. घाबरण्याचं कार्य काय? त्याच्यामध्ये फक्त हे होणार आहे की ऑल टाईम आपण लोवर आलेलो आहे. आपली इकॉनॉमी 5%, 6% वर निगेटिव्ह तर नाही आहे ना, ॲड होऊनच राहिली आहे ना. आपण ग्रो करतोय. फक्त हे होतं की 9% वर जास्त जॉब्स क्रिएट झाले असते यंगस्टर्सना. आता थोडे कमी जॉब्स क्रिएट होतील. ठीक आहे, काय फरक पडतो त्याच्या याने? नथिंग इज. असं काही इज इट एन अर्थ शेकिंग इव्हेंट की ज्याच्याने धरती हलेल की आपण 9% वरून अगर आपण 5% वर आलो तर? इट इज नॉट एन अर्थ शेकिंग इव्हेंट. निश्चित. आज आणि पहिला फोन आपल्याला सर चाकणहून. आज पुणे जिल्ह्यामध्ये शरद पवारांची सभा होती. चाकणच्या MIDCचा उल्लेख त्यांनी केला. पहिला फोन आपल्याला चाकणहून येतोय. निलेश बोलतायत चाकणहून. आपण फोन घेऊयात. निलेशराव थेट प्रश्न विचारा सरांना. हॅलो सर. हा नमस्कार. इन्कम टॅक्स बेनिफिटसाठी कोणती शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट चांगली? इन्कम टॅक्स इन्व्हेस्टमेंटसाठी शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट कधी कोणची इक्विटी मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही शेअर घेता आणि शॉर्ट टर्ममध्ये अगर तुम्ही विकाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कॅपिटल गेन टॅक्स लागणार. तुम्हाला रिटेन करायला पाहिजे फॉर मोर देन 1 इयर, तेव्हा तुम्हाला ते एक्झम्पशन मिळते आणि त्याच्यावरती तुम्हाला टॅक्स नाहीये. पण जो पैसा त्याच्या अगर तुम्ही फिक्स डिपॉझिट केला मग त्या फिक्स डिपॉझिटवरती टॅक्स आहे. म्हणून तुम्हाला विल हॅव टू होल्ड विथ द इक्विटी मार्केटमध्ये 1 वर्षाच्या वरतीची इन्व्हेस्टमेंट करा. शॉर्ट टर्ममध्ये मला हे कळत नाही, सगळ्यांना शॉर्ट टर्ममध्ये करोडपती व्हायचं आहे हो. मग माझं म्हणणं सगळ्यांना हे की जा ना आता कोण बनेगा करोडपतीचे शो सुरू राहिले मग घुसा त्याच्यामध्ये. मराठीत आला आता मराठीमध्ये पण आलाय. क्या बात आहे सर. एक गोष्ट आता सध्या खूप जी तुम्ही म्हणालात, अनेकांना
पटकन करोडपती व्हायचं असतं मार्केटमध्ये आणि आपल्याला कायम तसे नेहमीच फोन येतात की माझ्याकडे इतके पैसे आहेत, मला ते टाकून मला इतका त्यातनं रिटर्न हवा आहे. लोकांना 50% जास्त पैसे हवे असतात किंवा एका वर्षात दुप्पट पैसे हवे असतात. शेअर बाजारातून हे अपेक्षित करावं का? 50% मार्केट असं नाही होऊ शकत. काही शेअर्समध्ये तुम्हाला मिळू शकतं. यंग जनरेशन जसं तुम्ही म्हणता की अगर त्यांना एका रात्रीमध्ये आणि मुली अगर श्रीमंत नसेल तर तिने श्रीमंत मुलाला पकडायचं असं हा सर्वात सोपा उपाय सांगितला मी यंगस्टर्सना जे आता लग्नाच्या बाजारामध्ये आहे. ते आता अजितदादा तुमच्यासाठी माझ्यासाठी नाहीये. आता तुम्ही काय अकेले नाही, तुम्ही पण आता दुकेले आहे, तुम्हाला हे सर्टिफिकेट मिळालेलं आहे. बाकी 50%चा रिटर्न मिळू शकतो का? 50%चा रिटर्न अगर त्यांना 6 महिन्यामध्ये पाहिजे असेल तर हा अशक्य आहे. यू हॅव टू होल्ड ऑन. तुम्ही L&T अगर आज घेतला, हिंडाल्को तुम्ही आज घेतला, जेव्हा बूम येईल इकॉनॉमीमध्ये तर तुम्हाला त्याच्यासाठी 2-2.5 वर्ष थांबावं लागेल. तेव्हा तुम्हाला हिंडाल्को जो आज 90-100 रुपयाला, तेव्हा तो तुम्हाला 250-300 रुपयाला दिसेल. आज अगर L&T 1200-1300 आहे, त्याचा भाव 3-3.5 हजाराचा तुम्हाला बूम टाईममध्ये दिसेल, जेव्हा व्हेन ओव्हरऑल इकॉनॉमी ऑफ द वर्ल्ड इज गोइंग टू डू वेल. म्हणजे तेव्हा जेव्हा इंडियन इकॉनॉमी ऑल्सो डू वेल. मी तुम्हाला सांगितलं ना, इंडियन इकॉनॉमीने 2008 मध्ये याच्यासाठी एवढं चांगलं केलं क्योंकि तेव्हा पाण्याचा लेवल समुद्रामध्ये चांगला होता म्हणून आपलं पण जहाज पुढे गेलं. आता ते पाण्याची लेवल खाली गेली ना, सगळ्या इकॉनॉमीज खाली गेल्या. आता पाणीचं लेवल खाली गेलं, आता खाली काय माती आहे, आता जहाज खडखड खडखड करतात, अटकताय. आणि म्हणजे तुम्ही नेहमी जे दरवेळेस सांगता सर आम्हाला ते खूप महत्वाचं आहे की तुमची गुंतवणूक ही सुरक्षित असली पाहिजे आणि बाजारामधून अचानक मला काहीतरी घाबाट गवसेल, मी श्रीमंत होईल अशी अपेक्षा करू नका. हा बाजार खूप सुरक्षितपणे गुंतवणूक करण्यासाठी आहे. अनेक जण फसवले जातात, त्याबद्दल आपण सरांशी बोलणार आहोत. पण एक छोटासा ब्रेक घेतो. 1800-22-10-10 आमचा टोल फ्री क्रमांक आहे. तुम्ही फोन करा, थेट विचारा आपल्या शंका आणि प्रश्न तांबे सरांना. झी 24 तास एक पाऊल पुढे.